अशी लोक, अशी संघटना आहेत ज्यांना असं वाटतं की झाडांच्या फांद्या ह्या कधी तोडल्याच जाऊ नयेत. झाडांच्या फांद्या तोडल्यानंतरही मग त्यांच्या तक्रार येतात की का तोडल्या जाऊ नयेत. झाडप्रेमी संघटना ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की झाड तोडू नये, आणि जेव्हा झाडं पडतात त्यावेळेला मग नागरिकांच्या तक्रारी येतात की झाडांची छाटणी का झाली नाही. 3-4 दिवसाच्या पावसामध्ये धरण काय 50% तर भरणार नाही की आपण पाणी कपात करू शकू. जी टीम आहे आणि आम्ही सगळे असे एकत्र पदाधिकारी मीटिंगला बसतोय आणि पुणे शहरात आम्ही असे हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी करू. झाडपडीच्या घटनांबद्दल आपण जर म्हणाल तर ह्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज कायम येतात. काही एक अशी लोक, अशी संघटना आहेत ज्यांना असं वाटतं की झाडांच्या फांद्या ह्या कधी तोडल्याच जाऊ नयेत, परंतु झाडांच्या फांद्या तोडल्यानंतरही मग त्यांच्या तक्रार येतात की का तोडल्या जाऊ नयेत. मला असं वाटतं जंगलामध्ये जिथे झाड असतं तिथे जेव्हा त्या झाडाचं वजन फांद्यांमुळे वाढतं तेव्हा ते झाड उन्मळून पडतं. ते जंगलात पडल्यानंतर तिथं काही हानी होत नाही, जीवित हानी होत नाही, वित्तीय हानी होत नाही. परंतु आपण शहरात राहतो, झाडं उंच आणि मोठी झाल्यानंतर फांद्या थोड्याशा छाटून त्या झाडाचं वजन कमी करण्याची आवश्यकता आहे आणि ते वर्षभर करत राहायला पाहिजे, तरच झाडपडीच्या घटना कमी होतील असा एक माझा अंदाज आहे. अर्थात आता झाडांबद्दलचे तज्ज्ञ आपल्या पुणे शहरात खूप आहेत, त्यांनी याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी त्यांनाच आपल्या मार्फत आवाहन करते. पावसाळ्यापूर्वी आपण पुणे शहरातील अशा काही धोकादायक झाडांची गणना केली होती का, आणि सध्या त्या झाडांची काय परिस्थिती आहे? हो, ही सगळी माहिती आज आता माझ्या पुढे ठेवतील सगळे अधिकारी. मी त्यांना याबद्दल विचारले आणि त्यांचा सर्वे सुद्धा झाला होता की आपल्याला कुठली झाडं आहेत ज्याची छाटणी केली पाहिजे. पण पुन्हा पुन्हा असाच विषय येतो की झाडप्रेमी संघटना ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की झाड तोडू नये, आणि जेव्हा झाडं पडतात त्यावेळेला मग नागरिकांच्या तक्रारी येतात की झाडांची छाटणी का झाली नाही. अशा दोन्ही कॉन्ट्रोवर्सीजमुळे अधिकारी सुद्धा अडकतात, आम्ही सुद्धा थांबतो, काम होत नाही. तर मी तेच आपल्या मार्फत सगळ्यांना आवाहन करते की झाडांच्या बाबतीत तज्ज्ञांनी समोर यावं, पुढे यावं आणि आमच्याशी बोलावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. उंच झालेली जी झाडं आहेत त्यांचं वजन कमी करण्यासाठी झाडांची छाटणी काही प्रमाणात आवश्यक आहे आणि ती वर्षभर करता येईल का, ते कितपत करणं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आमच्याशी बोलून आम्हाला त्यांनी सांगावं. पाऊस लागल्यामुळे पाणी साचलेलं आहे तर नागरिकांना पाणी तक्रार होती. आता मात्र पाऊस 2-3 दिवस झालं चांगला पडतो, धरण साखळीतून पाऊस भरपूर आहे. आता पुणेकरांवरची ती 1 दिवसात पाणी कपातीची टाकी तलवार हटेल. आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं यावर्षी, तर आजच्या तारखेला तेवढा धरणसाठा नाहीये. धरणसाठा हा खूप कमी आहे आपल्याकडे आत्ता सुद्धा जरी पाऊस पडत असला. 3-4 दिवसाच्या पावसामध्ये धरण काय 50% तर भरणार नाही की आपण पाणी कपात करू शकू. एक ॲव्हरेज जो रेशो ठरलेला असतो तेवढं धरणात पाणी आलं तर त्यानंतर कपातीवरती आपण निर्णय घेऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय बऱ्याचशा घरांमध्ये वगैरे, तर तिथे आपली एखादी टीम अशी तयार करून ठेवली आहे तर ऐन टायमिंग आज रात्रीच वगैरे आपली सगळी टीम सगळ्या वॉर्ड ऑफिसेसमध्ये तयार आहे. सगळे वॉर्ड ऑफिसर संपर्कात आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटची टीम सुद्धा तयार आहे. जेव्हा कुठूनही तक्रार येतील तेव्हा आपण तिथे पोहोचू असा मला विश्वास आहे. आजपासून पुणेकरांना गढूळ पाणी येते, त्या संदर्भात काही पाणी पुरवठा विभागाकडून काही माहिती घेतली, तशा काही सूचना नागरिकांना देणार? हो, आपल्याकडे काही एक थोड्या वेळामध्ये अशी संपूर्ण पुणे शहरात गढूळ पाणी नाहीये. काही ठिकाणी गढूळ पाण्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आहे, तर ते मी चेक करायला सांगितलंय की कशामुळे असं झालंय. असं लक्षात आलं होतं या 2-3 दिवसांमध्ये की आपण 1 दिवसाआड पाणी कपात लागू झाल्यानंतर पाण्याच्या लाईन्स काय म्हणतात त्याला, हवा आतमध्ये ब्लॉक झाल्यामुळे पाण्याच्या लाईन्स ब्रेक होत होत्या, अचानक फुटत होत्या. तर अशा कुठे लिकेजेस असू शकते जिथे गढूळ पाणी येत असेल कदाचित. तर हे कंटॅमिनेशन कशामुळे होतंय, एअरलॉकमुळे जे काही पाण्याच्या लाईन्स फुटत आहेत ते बघायला मी सांगितलेलं आहे.